आपण सर्जनशील लेखन याची संकल्पना आणि स्वरूप पाहिलेलं आहे. आता सर्जनशील लेखनाच्या अनुषंगानं कथा हा वाङ्मय प्रकार आणि कथेची संकल्पना आणि स्वरूप याबद्दल विचार करणार आहोत. कथेचा इतिहास तसा फार जुना आहे. म्हणजे रामायण महाभारत ही जरी महाकाव्य असली तरी या महाकाव्यांमध्ये सुद्धा बरीचशी उपकथानकं आहेत आणि ही उपकथानकं म्हणजे एक एक गोष्ट, एक एक कथा झालेली आहे. गोष्ट म्हणजे काय? जिच्यामुळं आपल्या जीवनाच्या हिताचा विचार आपल्याला कळतो, ती म्हणजे गोष्ट. आणि म्हणूनच आपण सहजपणानं म्हणतो की सांगेन हिताच्या गोष्टी चार. गोष्ट, कथा हा सर्वात प्राचीन असा वाङ्मय प्रकार आहे. पूर्वीच्या गोष्टी, पूर्वीच्या कथा या लिखित स्वरूपाच्या नव्हत्या. या कथा बहुंशी दंतकथा असायच्या. दंतकथा म्हणजे मुखोद्गत कथा असायच्या. एकानं दुसऱ्याला सांगायची, दुसऱ्यानं तिसऱ्याला सांगायची आणि अशा प्रकारे त्या कथांचा प्रसार व्हायचा. पुन्हा एक पिढी दुसऱ्या पिढीला सांगायची, दुसरी पिढी तिसऱ्या पिढीला सांगायची आणि मग ते सांगत असताना काही बाबींचं विस्मरण सुद्धा व्हायचं. त्यामुळं कथेतलं काही वगळलंही जायचं. काही बाबतीत तिच्यात भर ही घातली जायची. अशीच भर घातलेली आणि आजच्या पिढीपर्यंत अजूनही टिकून असलेली कथा म्हणजे चिमणीची आणि कावळ्याची कथा. ही चिमणीची आणि कावळ्याच्या कथेची जन्मकथा किंवा ह्या चिमणीच्या आणि कावळ्याच्या कथेचा जन्म कधी झालेला आहे तर महानुभाव संप्रदायामध्ये लीळाचरित्रात ही कथा आहे. ह्या लीळाचरित्रामध्ये चक्रधर स्वामी धानाई नावाची एक जी हट्टी मुलगी आहे, या धानाई नावाच्या हट्टी मुलीला कथा सांगतात आणि ती कथा अतिशय मोजक्या शब्दात सांगितलेली आहे. ती म्हणजे कावडियाचे घर सेनाचे, साळवचे घर मेनाचे. पाऊसाळा येये, कावडियाचे घर पुरे जाये, साळवचे वाचे. बस एवढीच ती कथा आहे. म्हणजे तिच्यातले शब्द पाहता हे प्राचीन शब्द आहेत, तत्कालीन भाषेतले शब्द आहेत. त्यामुळं आज आपल्याला ते कळत नाहीत. ते म्हणजे साळव म्हणजे चिमणी आणि कावळी या म्हणजे कावळा, म्हणजे त्याचा उच्चार कावळी या साळव असा झालेला आहे. आणि सेनाचे म्हणजे शेणाचे, मेनाचे म्हणजे मेनाचे ते कळतंय आपल्याला. पावसाळा येतो, पावसाळ्यामध्ये
कावळ्याचं घर वाहून जातं पुरानं आणि चिमणीचं वाचतं. पण काळाच्या ओघामध्ये ही कथा कशी झाली हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे तिची पुनरावृत्ती करण्याची मला काही गरज वाटत नाही. ही कथा आता बरीच मोठी झालेली आहे आणि अलीकडं व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये या कथेचा दुसरा भाग सुद्धा आलेला आहे. म्हणजे तो कावळ्याचा दुसरा भाग तो सुद्धा आलेला आहे. तो अलीकडच्या लोकांनी रचलेला भाग आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर काय तर पूर्वीची कथा ही मौखिक परंपरेची कथा होती, मौखिक स्वरूपाच्या कथा होत्या. मग त्या दैवत कथा, भक्ती कथा, मग ते आटपाट नगर होतं वगैरे, तिथे सत्यनारायणच्या कथा वगैरे, गोष्टी, कहाण्या, दंतकथा, प्राणीकथा, नीतिकथा, दैवत कथा, अद्भुत कथा, असा हा सगळा प्रवास होत आलेला आहे. आणि आजची लघुकथा जी आहे, ही आजची लघुकथा ही मानवी जीवनाशी जास्त जवळची असणारी लघुकथा आहे. पूर्वीच्या कथा बोध देणाऱ्या आहेत, पण त्या मानवी जीवनाशी फारशा जवळच्या आहेत असं नाही. मग ते प्राण्यांच्या जीवनातलं, पक्ष्यांच्या जीवनातलं, मग ते जादूगाराचा हे कुणाचा जीव त्या पक्षाच्या ह्याच्यात असतो, पक्षात असतो, कशात असतो, त्याच्याशिवाय तो मरत नाही, असं नाही तसं नाही, अशा अद्भुत कथा ह्या बऱ्याचशा दिसतात. नासी फडके यांनी लघुकथा, तंत्र आणि मंत्र या ग्रंथामध्ये कथेची व्याख्या दिलेली आहे. आणि ते कथेबद्दल म्हणतात की कमीत कमी पात्रांच्या, कमीत कमी प्रसंग किंवा घटनांच्या साह्यानं एकात्म स्वरूपाचा संस्कार होईल अशा धोरणानं थोडक्यात व परिणामकारक रीतीनं जी सांगितली जाते ती कथा. आणि लघुकथेच्या व्याख्येचं नीट वाचन केल्यावर यातला सोपेपणा आपल्या लक्षात येतो. थोडक्यात सांगायचं झालं तर कमीत कमी घटना, पात्र आणि प्रसंग असले पाहिजेत. निवेदन थोडक्यात केलं पाहिजे, परंतु ते परिणामकारक करायचं. संस्कारांचं एकत्व साधायचं म्हणजे एकच विचार, एकच तत्व, एकच सूत्र असलं पाहिजे. कादंबरीमध्ये मात्र अनेक पात्र, प्रसंग, घटना असतात, अनेक विचार असतात, संस्कार असतात. म्हणजे कादंबरीत विस्तारित स्वरूपाचं लेखन असतं, कादंबरीच्या उलट कथेचं असतं. कथा सर्वच बाबतीत आटोपशीर असते आणि तिचा संभार सुद्धा कमी असतो, विस्तार सुद्धा कमी असतो. कथेत काय सांगायचं म्हणजे विषय आणि आशय, त्याबरोबर कसे सांगायचे म्हणजे आविष्कार. अभिव्यक्ती महत्वाची असते. हा आविष्कार नाट्यपूर्ण असला पाहिजे. कथालेखन करताना प्रारंभ, मध्य, शेवट हे तंत्र आपण जपलं पाहिजे. कथेचा प्रारंभ किंवा कथेची सुरुवात आकर्षक असली पाहिजे. ती निवेदनानं किंवा संवादातून करावी. ती लक्षवेधक असावी. 4-2 ओळीतून वाचकांचं लक्ष वेधून घेता आलं पाहिजे, अशी कथेची सुरुवात असली पाहिजे. म्हणजे कथेचा आरंभ असला पाहिजे. कथेचा शेवट असा असावा
की त्यानंतर निवेदकानं एक अक्षर जरी लिहिलं तरी ते अनावश्यक आणि वायफळ वाटलं पाहिजे. परिणामांचा कळस ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी कथा संपली पाहिजे. म्हणजे कळसावर कळस चढवता येणार नाही. कथेच्या मध्ये आधी काही घुसडता येईल, परंतु कथेचा एकदा शेवट झाल्यानंतर त्याच्या पुढं काहीही लिहिता येऊ नये. अशा प्रकारे कथेचा शेवट आपण केला पाहिजे. कथा म्हणजे संपूर्ण जीवन नसतं किंवा संपूर्ण जीवन नव्हे, तर तो जीवनाचा एक भाग असतो, जीवनाचा एक तुकडा असतो. परंतु हा तुकडा वाचताना प्रत्यक्ष जीवन अनुभवल्याचा प्रत्यय आला पाहिजे. अशीच कथा ही श्रेष्ठ कथा असते. प्रारंभ आणि शेवट ठरवल्यावर पुढचं काम म्हणजे तपशील भरण्याचं काम असतं. आणि ते घटना, प्रसंग, स्वभाव छटा, संवाद, निसर्ग वर्णन यातून आपण हा तपशील भरला पाहिजे. कथेतील जे संवाद असतात, हे कथेतले संवाद सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. कारण कथेतले संवाद हे कथानकाला पुढे नेण्याचं काम करत असतात. तसंच पात्रांच्या मनातले विचार किंवा पात्रांची जी स्वभाव वैशिष्ट्ये असतात, ही पात्रांची स्वभाव वैशिष्ट्य सुद्धा स्पष्ट करण्याचं काम हे संवाद करत असतात. मानवी लकबींचा वापर संवादात खुबीनं करता येतो. त्यानंतर येतो तो कथेच्या शीर्षकाचा भाग. कथेचं शीर्षक एखाद्या वेळी आधी सुद्धा ठरलेलं असतं किंवा एखाद्या वेळी कथा लिहून झाल्यावर सुद्धा ठरू शकतं. शीर्षक हे लक्षवेधी किंवा लक्षवेधक असंच असलं पाहिजे. ते आकर्षक पाहिजे. त्यामुळं वाचकाची जिज्ञासा चाळवली गेली पाहिजे. शीर्षकामुळं वाचकाच्या मनात कथा वाचण्याबद्दलची जिज्ञासा उत्पन्न झाली पाहिजे. पहिल्यांदा कथेचं नाव वाचलं जातं, नंतर कथा वाचली जाते. आशय उघड होऊ नये, मात्र कुतूहल जागृत व्हावं असं शीर्षक असलं पाहिजे. म्हणजे कथेचं शीर्षक वाचल्या वाचल्या कथा कळली तर कथा कोण वाचणार ना. म्हणून कथेचं शीर्षक वाचलं की कथेत काय असेल हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे जाणून घ्यावं अशी जिज्ञासा वाटली पाहिजे. उदाहरणार्थ मी माझीच एक कथा सांगणार आहे. म्हणजे ह्याच्यात जो प्रात्यक्षिकासह कथालेखनाचा भाग आहे त्यात सांगणार आहे. त्यावरून तुमच्या लक्षात येईल, म्हणजे तुम्हाला जिज्ञासा वाटेल की या कथेत काय असेल. गणा नावाची कथा आहे. ही गणा नावाची कथा मी तुम्हाला नमुना म्हणून वाचून दाखवणार आहे. म्हणजे हा गणा कोण आहे. म्हणजे हे गणा म्हटलं की काही गणा कथा सगळी तुम्हाला कळणार नाही, पण ज्यावेळी ती वाचली जाईल त्यावेळी मात्र ती कथा तुम्हाला कळेल. आणि म्हणून हे कथेचं शीर्षक जे आहे, हे कथेचं शीर्षक
हे अशी जिज्ञासा निर्माण करणारं असलं पाहिजे. तसंच वाचकाला आकृष्ट करण्याचं काम कथा करत असते. पूर्वलक्षी पद्धतीनं कथा ही अधिक खुलवता येते. कथेची जी भाषा आहे, ही कथेची भाषा चित्रमय असावी. हे जुने काही लेखक, अण्णाभाऊ साठे म्हणा, व्यंकटेश माडगुळकर म्हणा, असे काही जुने जे लेखक आहेत, किंवा अलीकडचे सुद्धा गंगाधर गाडगीळ म्हणा, असे चांगले लेखक, पु ल देशपांड्यांची काही व्यक्तिचित्र ही त्यांच्या शैलीनं आपल्या लक्षात येतात. आणि त्यासाठी आपल्या भाषेचा आपण अभ्यास करावा. किंबहुना जरी आपल्याला ही कथा कोणाची आहे ही सांगितली नाही, तरी सुद्धा तिच्या भाषेवरून ही कथा कोणाची आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. इतका आपला भाषेचा अभ्यास झाला पाहिजे. भाषेत म्हणी, वाक्प्रचार, त्या भाषेतील खास शब्द, त्या प्रदेशातले खास शब्द हे आले पाहिजेत. तरच ती कथा रसरशीत आणि जिवंत होते. उत्तम कथा ही लोककथेसारखीच असते. ती शैलीदार असली पाहिजे. शैली शिकून येत नसते, तर ती जीवनातूनच निर्माण होत असते. आपल्या डोक्यातलं जे आशयसूत्र आहे, हे आशयसूत्र एकसंगपणे कागदावरती उमटलं पाहिजे. जे लिहिलेलं लेखन आहे, हे लिहिलेलं लेखन आपण पुन्हा वाचून बघावं. शक्य असेल तर एखाद्या चांगल्या सुज्ञ रसिकाला, कुठल्याही आलतू फालतू रसिकाला नव्हे, सुज्ञ रसिकाला ते वाचून दाखवावं. कसं वाटतंय ते बघ म्हणावं. त्याची सूचना जर योग्य असेल तर ती जरूर स्वीकारावी सुद्धा. आणि जे आपल्या मस्तकात आहे ते पुस्तकात यावं, अशी ही कथा निर्माण होत असते. सर्वसाधारणपणे वैचारिक वाङ्मय सोडून आणि समीक्षा सोडून सगळेच जे काही वाङ्मय प्रकार आहेत ते सर्जनशीलच वाङ्मय प्रकार आहेत. त्यातला लघुकथा हा एक महत्वाचा वाङ्मय प्रकार आहे. कादंबरी वाचायला बराच वेळ लागतो, तशी लघुकथा वाचायला फार वेळ लागत नाही. एक लघुकथा 10-20 मिनिटात वाचून संपते. आणि त्या लघुकथेनं काहीतरी बोध दिला की आपल्याला बरं वाटतं, किंवा एक विशिष्ट जीवनानुभव आला त्या कथेतून की आपल्याला बरं वाटतं. वाचकाची त्या कथेकडून फार अपेक्षा नसते, पण जी काही किमान अपेक्षा असते, ही किमान अपेक्षा लेखकानं ती पुरवली पाहिजे. आणि म्हणूनच कुठल्याही कलाकृतीचं किंवा कथेचं अनुभव बीज जेवढं सकस असतं, तेवढी ती कलाकृती सकस असते. म्हणजेच कलाकृतीतला कलानुभव हा फार महत्वाचा असतो. अर्थात केवळ अनुभवांची मांडणी म्हणजे कथा होत नाही.
कथेत समाजातून घेतलेल्या अनुभवांची मांडणीच करायची असते, पण ती मांडणी कशी करायची, तर ती मांडणी कलात्मक पद्धतीनं करायची असते. आणि ही मांडणी कशी करायची असते ते आपण प्रात्यक्षिकासह पुढच्या भागामध्ये बघूया.